हाय हॅलो नमस्कार. तर मी नुपूर सागर सुपल. तर हा माझ्या दुसऱ्या व्लॉगवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही पंढरपूरवरनं गाणगापूरला जायला निघालो होतो आणि अक्कलकोटमध्ये आम्ही स्टे करायला येणार होतो. तर आम्हाला पंढरपूर ते गाणगापूर हा रूट खूप लाँग वाटला, असं खूप जास्त प्रवास वाटला. आणि नंतर म्हणजे ते डिस्टन्स खूप असल्यामुळे आणि हा जो रोड आहे तो खूप खराब आहे, म्हणजे व्यवस्थित रोड नाही. आणि इथं हे आय थिंक रेल्वेचं गेट होतं, त्याच्यामुळे आम्हाला थांबलं होतं. मग आम्ही साईडने गाडी काढत पुढे गेलो. मग आम्ही निघालो अँड देन एक काकाने आमची गाडी थांबवली आणि आमच्या गाडीच्या मागं महेश दादा लांडगेंचं स्टिकर होतं. त्यामुळे ते विचारत होते की मला त्यांना भेटायचं आहे, ते आमदार झाले आहेत, मला त्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायच्यात. मग आम्ही त्यांना त्यांच्या असिस्टंटचा नंबर दिला आणि त्यांना मी आमच्या वाटेला निघालो. आता इकडनं आम्हाला गाणगापूर अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं आणि तरी पण असं झालं कधी पोचता चालतं. अँड देन जेव्हा मी ही गाणगापूरची कमान बघितली तेव्हा कुठं माझ्या मनाला शांती भेटली. अँड देन इथून पण ते 15 मिनटावरती आहे. देन पुढं थोडंसं आल्यावरती मग इथं आम्ही पार्किंगचा पास काढल्यावरती गाडी आम्ही पार्क केली आणि गाडी पार्क केल्यावरती मम्मी, मी आणि भूषण आम्ही गाणगापूरचं जे मंदिर आहे तिथं निघालो. मला ॲक्च्युली हे असं मंदिराच्या वेळेस जे असे स्टॉल्स लागतात ते खूप आवडतात. म्हणजे बघा ना, काही एकदम जुन्या गोष्टी भेटतात, म्हणजे जे आपण मोठ्या दुकानामध्ये नाही दिसत ते आपल्याला इथं दिसतं. आणि हे वातावरण पण खूप छान असतं. अँड देन चालत आम्ही मंदिराच्या इथं पोचलो. श्री दत्त महाराजांच्या समाधीचं आम्ही आत गेलो अँड देन आम्ही दर्शन घेताना शूट करायला अलाउड नाही आहे. खरं तर ह्या मंदिरांमध्येच अलाउड नसतं, बट स्टील ते थोडंफार ॲडजस्ट करतात. देन आम्ही इथं दर्शन घेतलं. मम्मीने घेतलं, मी घेतलं, भूषणने घेतलं. देन आमचं सगळ्यांचं दर्शन झाल्यावर मग मी एकदा जे जिथं दत्त महाराजांची समाधी आहे त्याचं शूट घेतलं. अँड देन आम्ही त्यांना कॉल करून बोलवलं अँड आम्ही परत आता अक्कलकोटच्या दिशेने निघालो आणि आम्ही अक्कलकोटमध्ये स्टे करणार होतो. तर मला वाईट वाटते की मी अक्कलकोटचा जो व्लॉग आहे तो मी थोडा पण शूट नाही केला जसा मी हा केला आहे तसा. बट छोटे काही व्हिडिओज आहेत ते मी हे करेल. आणि हे रिटर्न जातानाचं रोड खूप सुनसान आहे, म्हणजे लाईट नाही, काहीच नाही. इनफॅक्ट आपण इथं रोड हरू पण शकतो. अँड देन आमच्याकडं काही खायचं होतं, मग ते आम्ही रस्त्यामध्ये गाया दिसल्या, मग आम्ही त्या गौमाताला खाऊ घातलं. आणि मला कधीतरी भीती वाटत होती, हे कोणी उतरलं होतं, मी एकटीच उतरलं. आणि त्याला आम्ही परत आमच्या वाटेला लागलो. अक्कलकोटचा व्लॉग मी एवढं काही शूट केलं नाही, आता मला त्याचा रिग्रेट होत आहे. बट स्टील आता मी घेऊन येत आहे नेक्स्ट व्लॉग कोल्हापूरचा. तर यासाठी स्टे ट्यून. थँक्यू फॉर वॉचिंग.